नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज बनवणार आहोत साबुदाणा बटाटा पापड. एकदम कमी तेलामध्ये टम्म फुगणारे पापड आज आपण रेसिपी बघणार आहोत. तर रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर इथे घेतलेले आहे मी 4 किलो बटाटे आणि 1.5 किलो साबुदाणा. तर आपण 4 किलो बटाटे आणि 1.5 किलो साबुदाणा, तर आपलं मेजरमेंट झालेलं आहे 5.5 किलो. तर आपण 5.5 किलोचे पापड इथे बनवणार आहोत. तर रेसिपी स्किप करू नका, रेसिपी पूर्ण बघा. इथे मी 4 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याची साल काढून घ्यायची. इथे माझी सर्व बटाट्यांची साल काढून झालेली आहे. त्यानंतर मी हे बटाटे किसून बारीक त्याचा किस करून घेणार आहे. इथे आपला सर्व किस झालेला आहे. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे साबुदाणा माझा 1.5 किलो आहे. त्यामध्ये साबुदाणा थोडा थोडा करून मिक्स करून घेणार आहे मी. त्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मी मिरच्या मी सुकवलेल्या घेतलेल्या होत्या आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. इथे आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे. साबुदाणा आणि बटाटे, त्याच्यामध्ये मी थोडे देखील पाणी टाकलेले नाही आहे. त्यानंतर मी इथे एक घेतलेली आहे चाळणमध्ये मी बटर पेपर लावून घेत आहे. बटर पेपर जर नसला तर तुम्ही नुसते चाळणीमध्ये पण पीठ ठेवू शकतात. तर इथे मी थोडे थोडे करून पीठ चाळणीमध्ये ठेवणार आहे.
इथे मी अर्ध पीठ चाळणीमध्ये टाकून घेतलेले आहे। त्यानंतर मी पिठाला वाफ देण्यासाठी मी इथे एक पातेले घेतलेले आहे, त्यामध्ये एक रिंग टाकून घ्यायची आणि थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आता चाळण ठेवून घ्यायची आणि झाकण लावून ठेवायचं। आपल्या पिठाला 15 ते 20 मिनिट वाफ देऊन घ्यायची। हे बघा, इथे 15 ते 20 मिनिट झालेले आहे। आपले पीठ खूप छान असं फुगलेलं आहे। तर आता मी हे पीठ काढून घेते साईडला। असेच मी उरलेले पीठ पण लावून घेणार आहे चाळणीमध्ये। तर इथे आपले पीठ बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं फुललेलं आहे। आपलं साबुदाण्याचं पीठ मी एका कॅरी बॅगमध्ये टाकून थोडं मळून घेणार आहे, म्हणजे थोड्याफार जर गाठी असतील तर त्या निघून जातात। त्यानंतर आम्ही इथे पापड बनवायला सुरुवात केलेली आहे। तर आम्ही पापड मशीननेच बनवलेले आहेत। खूप छान असे मशीननी पापड जमतात। तर इथे आपण पापड उन्हामध्ये सुकत घालणार आहोत। पापडाला मस्त 2 ते 3 दिवस ऊन दाखवून घ्यायचं, म्हणजे छान असे पापड फुलतात। इथे पापड आपले तयार झालेले आहेत आणि मी 2 ते 3 दिवस सुकत टाकणार आहे। ते बघा, आपले पापड असे कडक सुकलेले आहेत। तर आता आपण तळून बघूया कसे झालेत ते। तर इथे मी थोडे पापड तळण्यासाठी आणलेले आहेत। तर आपण तळून बघूया कसे झालेत ते। तर इथे गरम होण्यासाठी तेल ठेवलेलं होतं मी। तर हे बघा, पापड टाकलेला आहे मी तेलामध्ये। तर खूप छान असा पापड फुललेला आहे। अगदी कढाई भरून पापड तयार झालेला आहे। तर तुम्ही असे एकदा पापड नक्की बनवून बघा, खायलाही खूप छान असे लागतात आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। बघू शकता किती छान असा पापड फुललेला आहे। तर तुम्हाला साबुदाणा पापड रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।